आता आपण स्टार्ट करत आहोत डायनसेफ्लॉन. व्हॉट वी आर स्टार्टिंग? वी आर स्टार्टिंग विथ डायनसेफ्लॉन. कशाचा पार्ट होता हा? प्रोजेनसेफ्लॉन. डायनसेफ्लॉन आणि कशामध्ये कन्वर्ट झाला होता? फर्दर डेव्हलप झाला होता टीलेनसेफ्लॉनमध्ये. डायनसेफ्लॉनमध्ये काय काय होतं? हायपोथॅलॅमस, एपिथॅलॅमस आणि थॅलॅमस. आणि टीलेनसेफ्लॉनमध्ये काय होतं? सेरेब्रम. ओके, तर आता आपण डायनसेफ्लॉन बघत आहे. डायनसेफ्लॉनमध्ये काय काय येणार? एकतर इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस का म्हटलं याला? थॅलॅमसच्या वरती प्रेझेंट असणार. दुसरा असणार हायपोथॅलॅमस. का म्हटलं हायपो? हायपो म्हणजे बिलो. थॅलॅमसच्या खाली प्रेझेंट असणार. आणि एक असणार आहे काय? थॅलॅमस. सिम्पल. ठीक आहे. आता बघा, सर्वात आधी हा काय झाला? सेरिब्रल हेमिस्फियर. हा कोणता लोब झाला? फ्रंटल लोब. हा परायटल. हा आणि हा टेम्पोरल. आता या टेम्पोरल लोबच्या खाली प्रेझेंट असणार कोण? तुमचा थॅलॅमस रिजन. इथे तुमचा काय प्रेझेंट असणार आहे? टेम्पोरल लोबच्या खाली थॅलॅमस रिजन. ठीक आहे, हा थॅलॅमस असणार. ओके, थॅलॅमस हा जो असतो हा 80% बनवतो. काय बनवतो हा? 80% बनवतो डायनसेफ्लॉनचा. का डायनसेफ्लॉनमध्ये काय काय? एपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. तर याच्यामधून 80% पार्ट तुमच्या थॅलॅमसचाच असतो. ठीक आहे, सो मेक्स 80% ऑफ डायनसेफ्लॉन. हा थॅलॅमस जो असतो याचं फंक्शन असते, हा ॲक्ट करतो रिले सेंटर सारखा. कसा ॲक्ट करतो हा? ॲक्ट्स ॲज अ रिले सेंटर. रिले रेस माहिती आहे का? काय करते रिले रेसमध्ये? काय होते? एक माणूस दुसऱ्याकडे देतो, मग तो सेकंडवाला पर्सन थर्डवाल्या पर्सनकडे, थर्डवाला फोर्थवाल्या पर्सनकडे. तर याला रिले सेंटर का म्हटलं? कारण तुमच्या ब्रेनपर्यंत कुठलाही मेसेज जेव्हा जातो तेव्हा तो एपिथॅलॅमसमधूनच जातो. सेन्सरी एपिथॅलॅमसच्या थ्रू एंटर करतो. आणि मोटरवाला पण जेव्हा येतो तेव्हा तो कुठून? म्हणजे मधात कोण येणार आहे? बिटवीन थॅलॅमस येईल. म्हणून याला आपण काय म्हणतो? रिले सेंटर. तुमच्या ब्रेनमध्ये कुठलाही मेसेज किंवा नर्व जेव्हा एंटर करते तेव्हा ती इन्फॉर्मेशन आधी थॅलॅमस, सपोज सेन्सरी ऑर्गनपासून आला तर सेन्सरी ऑर्गनपासून आधी तो थॅलॅमस मधात येईल आणि मग तो कुठे जाईल? त्यांच्या रिस्पेक्टिव्ह सेन्सरी एरियापर्यंत. आणि जर मोटर नर्वच्या थ्रू पण आपण बघितलं होतं व्हॉलेंटरी मोटर एरिया, मोटर नर्वच्या थ्रू पण इन्फॉर्मेशन येत असेल तर आधी कुठे जाईल? तो थॅलॅमसमध्ये. आणि त्यानंतर तो कुठे जाईल? आपल्या इफेक्टरकडे. कळलं? किंवा सेन्स ऑर्गनकडे. क्लिअर आहे इथपर्यंत? म्हणजे हा मधात इन्फॉर्मेशन जी आहे तुमची ही मधात बायपास होत आहे इथे. कळलं? तर रिले सेंटरमध्ये म्हणून याला काय म्हटलं? रिले सेंटर. तर हे मी नोट करून ते त्याचं काही टेन्शन नका घेऊ. त्यानंतर नेक्स्ट आहे इथे थॅलॅमसच्या वरती काय प्रेझेंट असणार? इथे हा रिजन कोणता असणार आहे? इपिथॅलॅमस. हा या इपिथॅलॅमसचा असं काही स्पेसिफिक न्यूरल फंक्शन नसतो. न्यूरल फंक्शन नसतो एपिथॅलॅमसचं काही पर्टिक्युलर. जस्ट द थिंग इज एपिथॅलॅमसची असोसिएटेड एक ग्लँड असते. म्हणजे एपिथॅलॅमसला अटॅच्ड एक ग्लँड असते. याला आपण म्हणतो पिनियल ग्लँड. काय म्हणतो? पिनियल ग्लँड. ही पिनियल ग्लँड एक स्पेसिफिक हॉर्मोन सिक्रीट करते ज्याचं नाव आहे मेलाटॉनिन. तर याचं एवढंच आहे सिग्निफिकन्स की पिनियल ग्लँड जी असते ही कशाशी असोसिएटेड असते किंवा अटॅच्ड असते? एपिथॅलॅमसशी. सो पिनियल ग्लँड इज अटॅच टू एपिथॅलॅमस. एंडोक्राइन ग्लँड आहे. ठीक आहे, आणि काय सिक्रीट करते? मेलाटॉनिन. तर हे झालं एपिथॅलॅमसचं तुमचं. त्यानंतर खाली कोणता प्रेझेंट असणार? इथे 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 खाली याला आपण म्हणतो हायपोथॅलॅमस. आता हायपोथॅलॅमसचे केमिकल फंक्शन पण असणार आणि न्यूरल फंक्शन पण असणार. केमिकल्स मीन्स हॉर्मोनशी असोसिएटेड फंक्शन आणि न्यूरल फंक्शन म्हणजे जे आपण इथे बघणार आहोत. राईट? तर हायपोथॅलॅमसचे सर्वात आधी आपण बघू केमिकल फंक्शन्स कोणते कोणते असतात. तर हायपोथॅलॅमस काय करतो बरं? केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशनमध्ये दिलेलं आहे हायपोथॅलॅमसचं फंक्शन. हायपोथॅलॅमसला आपण म्हणतो मास्टर ऑफ मास्टर ग्लँड. का म्हणतो? कारण तिथूनच सर्व असोसिएट होते, तिथूनच सर्व मेसेजेस येतात. सपोज ग्रोथ हॉर्मोन बॉडीमध्ये सिक्रीट करायचा असतो तर आपला हॉर्मोन कोणता असतो? ग्रोथ हॉर्मोन. तो सिक्रीट करायचा की नाही हा सुद्धा कोणावर डिपेंड असतो? हायपोथॅलॅमस. आधी जो तुमचा हायपोथॅलॅमस असतो तो सिक्रीट करणार GnRH म्हणजे गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हॉर्मोन. आणि मगच तुमचे ते काय करतील? ऑर्गन्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कोणता हे सिक्रीट करतील? गोनाडोट्रोपिन्स. कळलं? म्हणजे तो काय करेल? तो मास्टर ग्लँड आहे. तो आधी रिलीजिंग हॉर्मोन सिक्रीट करेल, मगच ते हॉर्मोन काय होतील? पिट्युटरीमधून सिक्रीट होतील. राईट? तसंच ग्रोथ हॉर्मोनचं पण एक्झाम्पल आहे. ग्रोथ हॉर्मोन पिट्युटरीमधून रिलीज होतो. कळलं इथपर्यंत? म्हणजे बेसिकली हायपोथॅलॅमस जेव्हा पिट्युटरीला सिग्नल देतो तेव्हाच तो हॉर्मोन बाहेर येतो. म्हणजे हायपोथॅलॅमस काय झाला? मास्टर ग्लँड. तर याच्यामध्ये दोन टाईपचे
केमिकल्स रिलीज होतात. एक असतात रिलीजिंग हॉर्मोन्स, केमिकल्स म्हणजे हॉर्मोन्स इथे. एक असतात रिलीजिंग हॉर्मोन्स आणि दुसरे इनिबिटरी हॉर्मोन्स. रिलीजिंग हॉर्मोन्सलाच स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स म्हणतात. रिलीजिंग म्हणजेच स्टिम्युलेटिंग आणि एक असतात इनहिबिटरी हॉर्मोन्स. तर हा झाला याचा केमिकल फंक्शन. क्लिअर आहे इथपर्यंत? नोट करा. तुम्हाला मस्त न्यूरल फंक्शन काय असणार. हा सर्वात आधी काय करतो, न्यूरल फंक्शनमध्ये काय करतो हा ऐका. हायपोथॅलॅमसचा न्यूरल फंक्शन काय असणार. हा तुमच्या बॉडीचा टेम्परेचर किती असतो नॉर्मल 37 डिग्री सेल्सिअस. तर हा हायपोथॅलॅमस काय करतो, हा कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर जो तुमचा मेंटेन राहतो त्याला कोण रिस्पॉन्सिबल असतो, हायपोथॅलॅमस. तर हायपोथॅलॅमस ॲज अ थर्मोस्टॅट ॲक्ट करतो. कसा ॲक्ट करतो, ॲज अ थर्मोस्टॅट. म्हणजे हा काय करतो, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचरला मेंटेन करतो. मेंटेन्स कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर. त्यानंतर आणखी याचे फंक्शन्स आहेत, नेक्स्ट पेजवर सांगते न्यूरल रोल्समध्ये. तर हायपोथॅलॅमसचे फंक्शन्स, ठीक आहे. कोणते रोल्स बघत आहे आपण इथे, न्यूरल रोल्स. पहिला न्यूरल रोल काय सांगितला होता मी, पहिला न्यूरल रोल काय सांगितला होता, थर्मोस्टॅट सारखा ॲक्ट करतो. म्हणजे काय करतो, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचरला मेंटेन करतो. त्यानंतर तुम्हाला तहान लागते, राईट. तर अर्ज टू ड्रिंक हे फंक्शन पण कोणाचं असते, हायपोथॅलॅमस. अर्ज टू ड्रिंक. त्यानंतर भूक लागते, त्याला म्हणतो आपण अर्ज टू ईट. हे फंक्शन कोणाचे झाले, हायपोथॅलॅमसचं. त्यानंतर कधी कधी काही गोष्टींमुळे कोणाला सॅटिस्फॅक्शन माहिती आहे ना. तर तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टीमुळे मिळते. तर सॅटिस्फॅक्शनसाठी पण कोण रिस्पॉन्सिबल आहे, हायपोथॅलॅमस. तर हे याचे काय झाले, न्यूरल रोल्स झाले. सॅटिस्फॅक्शन, अर्ज टू ईट, अर्ज टू ड्रिंक आणि थर्मोस्टॅट. म्हणजे काय करतो, मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. क्लिअर आहे इथपर्यंत. तर मी काय सांगितलं, सर्वात आधी डायनसेफ्लॉन. डायनसेफ्लॉनमध्ये 3 पार्ट्स असतात, थॅलॅमस, एपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस. थॅलॅमस जो असतो हा 80% बनवतो डायनसेफ्लॉनचा. आणि थॅलॅमस कशासारखा ॲक्ट करतो, रिले सेंटर. म्हणजे ब्रेनपर्यंत कुठलाही मेसेज जर जायचा असला तर मधात कोण असणार, थॅलॅमस. आणि कुठलाही मोटर नर्वच्या थ्रू जर मेसेज बाहेर सेन्सरी नर्वपर्यंत जाणार तर तिथे पण कोण असणार, थॅलॅमस असणार. हे काय झालं तुमचं थॅलॅमसचं फंक्शन झालं. त्यानंतर थॅलॅमसच्या रूफ साईडला जे प्रेझेंट असते त्याला आपण म्हणतो एपिथॅलॅमस. एपिथॅलॅमसला अटॅच्ड असते एक ग्लँड. असं काही न्यूरल फंक्शन नसतो एपिथॅलॅमसचा, त्याला एक ग्लँड अटॅच्ड असते, त्याला आपण काय म्हणतो, पिनियल ग्लँड, जी काय सिक्रीट करते, मेलाटॉनिन हॉर्मोन. त्यानंतर थॅलॅमसच्या खाली काय प्रेझेंट असणार, तिथे हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचे केमिकल रोल्स पण असतात, न्यूरल रोल्स पण. केमिकल रोल्समध्ये काय असणार, हॉर्मोन सिक्रीट करतो तो. कोणते, काही रिलीजिंग हॉर्मोन असतात आणि काही इनहिबिटिंग. रिलीजिंग हॉर्मोनलाच आपण म्हणतो स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आणि दुसरं काय होतं, हे झाला केमिकल रोल. आणि न्यूरल रोलमध्ये काय होतं, थर्मोस्टॅट. म्हणजे कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर किती आहे आपला, 37 डिग्री सेल्सिअस, याला मेंटेन करतो तो. ठीक आहे. त्यानंतर अर्ज टू ड्रिंक, ईट आणि सॅटिस्फॅक्शन, फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन, हे कोण प्रोव्हाइड करते, हायपोथॅलॅमस.